नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नक्की बातमी काय आहे, कशाबद्दल आहे, का महत्त्वाची आहे, संपूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपल्या लाडक्या बहिणी व इतर काही नवीन आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल व तो व्हिडिओ पाहू शकता। तर कोणतीही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर पहा, सर्वात महत्त्वाची अपडेट, लाडकी बहीण योजनेची अपडेट। तर त्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार। कोणत्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? तर महिला व बाल विकास विभागाने दिला प्रस्ताव, असा प्रस्ताव दिलेला आहे की या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार आहेत। नक्की का होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, पाहूयात। पहा, पुणे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेत महिलांना 1,500 रुपये दिले जातात। महायुती सरकारने या योजनेअंतर्गत 1,500 वरून सरळ 2,100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। या योजनेत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ घेता आलेला आहे किंवा घेतलेला आहे। मात्र यातील 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे। पहा, या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध EIR दाखल करण्यात येणार आहे, म्हणजेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असल्याचा प्रस्तावही देण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळालेली आहे। पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे। इथपर्यंत आलाच असेल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करून टाका। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बाल विकास WCD विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी करतील, म्हणजे रीचेकिंग करतील, पुन्हा एकदा तपासतील, लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल। पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशावर FIR दाखल करण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने दिलेला आहे। खूप महत्त्वाची बातमी। ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येईल। जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी केली जाईल, असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये बोलताना सांगितलेले आहे। म्हणजे ज्या महिला आतापर्यंत खोट्या लाभार्थी आहेत, ज्यांनी काही ना काही खाडाखूड करून आपला फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा लाभ तुम्ही घेत आहात, आतापर्यंत जे काही तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट झाले आहेत ते सुद्धा वसूल होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तुमच्यावरती FIR गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो। खूप महत्त्वाची अपडेट आहे। व्हिडिओला लाईक करा। पहा पुढे काय आहे महत्त्वाची न्यूज। मिळालेल्या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थींबाबत 200हून अधिक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजे 200 पेक्षा अधिक त्यांच्याकडे तक्रारी गेल्या आहेत। पहा, एकूण 2 कोटी अर्जांपैकी 1% म्हणजे 2.5 लाख अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। म्हणजे सगळ्याच महिलांचा अर्ज तपासला जाऊ शकतो असं नाही, त्यापैकी 1% लोकांचा अर्ज तपासणार आहेत। या व्यापक पडताळणीसाठी 2 ते 3 महिने लागतील अशा अपेक्षा आहे। त्यानंतर पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हे आहे। एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची स्पष्टता कल्पना, असे अधिकारी यांनी सांगितले आहे। लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळी सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता। बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमधील रकमेचे वितरण होईल। महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली आहे। अशी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांची सूचना देणे आवश्यक आहे। या सूचनेनंतर GR जारी केला जाईल।
म्हणजे तुमचे जे पैसे आहेत 2100 रुपये ते तुम्हाला जानेवारी किंवा डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात वितरित केले जाऊ शकतात. ही सर्वात महत्त्वाची बाब ठरेल. अजून काही तुमच्या अपेक्षा असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.